नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, श्रीकृष्णाचं चरित्र हे आमच्या राष्ट्रीय साधना, आमची नैतिक साधना, आमची आध्यात्मिक साधना याचं प्रतीक आहे आणि याचं एक अधिष्ठान आहे. नैतिक साधनेचा राष्ट्रीय साधनेचा आधार आहे. आपण म्हणतो कृष्णस्तु भगवान स्वयं सर्वदेवं नमस्कारम केशवम प्रति गच्छति. भगवान श्रीकृष्णाचं नातं आपल्या संस्कृतीशी एवढं जोडलं गेलेलं आहे की भारतीय संस्कृती आणि श्रीकृष्ण यांचं नातं अभिन्न आहे. की लहान मुलापासून एखादी युवती असो, युवक असो, वृद्ध असो, संपूर्ण आबालवृद्धांना कृष्ण हा आपलासा वाटतो. कृष्ण परका वाटत नाही, त्याला कोणी परक मानत नाही. प्रत्येक जण आपापल्या भूमिकेतून कृष्णाकडे बघत असतो. आपापली सुखदुःख श्रीकृष्णाला आपल्या मनातल्या मनात तो सांगत असतो, व्यथा मांडत असतो आणि त्यातून त्याला दिलासा मिळत असतो. मग ती विवाहित स्त्री असेल, अविवाहित युवती असेल, विवाहित स्त्री तिच्या यातना श्रीकृष्णापुढे मांडते, श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे, फोटोपुढे मांडते, प्रतिमेपुढे मांडते. एखादा वृद्ध असेल, थोडक्यात कुणी संकटात असो, कुणी दुःखात असो, आणखी कुणी सुखात असो, आनंदात असो, प्रत्येकाला आपण श्रीकृष्णाशी सांगावं, हितगुज आपण त्याच्याशी साधावं, म्हणजे आपल्या मनाला समाधान मिळेल आणि आपल्याला आपल्या संकटातून दुःखातून मुक्तता मिळेल, मार्ग सापडेल, ह्याची एक आशा असते, अशी एक खात्री मनात असते. थोडक्यात आमच्या संस्कृतीशी संपूर्णपणे एकरूप आणि समरस झालेलं पात्र किंवा युगपुरुष किंवा चरित्र नायक म्हणजेच श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आम्ही परमात्मा म्हणतो. ह्याचं कारणच हे आहे की श्रीकृष्णामध्ये मानवी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात, मानवी जीवन हे व्यामिश्र आहे, हे गुंतागुंतीचं आहे. त्याच्यामध्ये चढ उतार, सुखदुःख, आनंद, या सगळ्या गोष्टी आणि अडचणी, संकट, हे सगळ्या गोष्टी येत असतात. आणि मनुष्य ह्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्ण जीवनामध्ये बघतो, चरित्रामध्ये बघतो, तर त्या सगळ्या गोष्टी त्याला सापडतात. श्रीकृष्णाच्या जीवनात, श्रीकृष्णाच्या चरित्रात आपण डोकावून जर पाहिलं किंवा त्याचा अभ्यास केला तर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी सापडतात. म्हणून त्याला आपण पूर्ण परमात्मा म्हणतो, पूर्ण पुरुष म्हणतो आणि परमात्मा म्हणतो. ह्याचं कारण म्हणूनच आपण श्रीकृष्णापासून भारतीय मन हे वेगळं राहिलेलं नाहीये, हे वेगळं राहत नाही. भगवद्गीता हा आपल्या भारतीयांचा प्राणग्रंथ आहे आणि श्रीकृष्ण हे भगवद्गीतेचे प्रवक्ते आहे. त्यामुळे श्रीकृष्ण हे एक तत्ववेत्ते होते. त्यांनी तत्वज्ञान मांडलं, म्हणजे तत्ववेत्त्याची भूमिका त्यांनी निभावली. ते पराक्रमी पुरुष होते, धैर्यवान होते, धैर्यशील होते, उत्तम सल्लागार होते, उत्तम सहकारी, उत्तम मित्र, उत्तम सारथी, उत्तम योद्धा, उत्तम योद्धे, उत्तम विचारवंत, उत्तम तत्ववेत्ते, अशा प्रकारची प्रत्येक भूमिका त्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्णाने निभावलेली आहे. आणि त्या प्रत्येक भूमिकेला मग मित्र असो, सखा असो, भाऊ असो, पती असो, पुत्र असो, बंधू असो,
सल्लागार असो, ह्या प्रत्येक भूमिकेला श्रीकृष्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पुरेपूर न्याय दिलेला आहे. त्यांचं आयुष्य जे आहे, खरं तर श्रीकृष्णाचं आयुष्य म्हणजे मजेशीर आयुष्य नाहीये. आपल्याला जे दाखवलं जातं मालिकांमधून, किंबहुना आपण आजपर्यंत कथातून ऐकत आलो की राधा कृष्ण गोपिका, त्या सगळ्या जोडलेली कथा सगळ्या आहेत. राधेच्या गोष्टी, गोपिकांच्या गोष्टी. त्या गोपिका नदीवर जायच्या, आंघोळीला जायच्या, तिथं श्रीकृष्ण त्यांची वस्त्र, म्हणजे लहानपणीच्या गोष्टी ज्या आहेत, वस्त्र पळवायचे, अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. आणखीनही खूप काही गोष्टी आपण ऐकतो, रास ते करायचे, अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी या जोडलेल्या आहे. कारण श्रीकृष्णाचा जन्म साधारणपणे 3,500 ते 4,000 वर्षापूर्वीचा आहे. बुद्ध काळाच्या आधी साधारणपणे 1,000-1,200 वर्षापूर्वी श्रीकृष्ण होऊन गेलेले आहेत आणि याला ऐतिहासिक पुरावा आहे. इतिहासातून हे सिद्ध झालेलं आहे. 2600 वर्षापूर्वी साधारणपणे गौतम बुद्ध होऊन गेले, तो बुद्ध काळ होता, आणि त्याआधी 1,000-1,200 वर्षापूर्वीचा काळ श्रीकृष्णाचा होता. त्यामुळे ते आता अधिकृत वैज्ञानिकदृष्ट्या पुराव्याने सिद्ध झालेला आहे. त्यामुळे एवढ्या वर्षामध्ये श्रीकृष्णाच्या चरित्रावर इतके पुटे चढलेले आहेत. वर्षानुवर्ष अनेकांनी त्याच्यावर भर घातलेली आहे, भर टाकलेली आहे, भर पडलेली आहे. त्याच्यामुळे अनेक काल्पनिक गोष्टींचा शिरकाव त्याच्यामध्ये झालेला आहे. आणि चांगल्यासोबत अनेक समाजामध्ये अशी माणसं असतात, स्वतःच्या अपराधांचा, स्वतःच्या गुन्ह्यांचा, स्वतःच्या वाईट गुणांचा बचाव करण्यासाठी म्हणून अशा गोष्टी अशा मोठ्या माणसाला चिकटवत असतात आणि त्यांच्या चरित्रामध्ये घुसडवत असतात, टाकत असतात. त्यांना असं दाखवायचं असतं की देवाने केलं तर आम्ही का करू नये. ही वाईट गोष्ट म्हणताना मग ही देवाने केलेली आहे. त्यामुळे मग आम्ही केलं तर काय, आम्ही मानव आहोत, आम्ही सामान्य माणूस आहोत, आमची काय चूक आहे, केलं तर काय गुन्हा आमचा, आम्ही शिक्षा का भोगावी, हे देवाने केले, देवापासून आलेलं आहे, देवाधिकापासून आलेलं आहे, असंही लोक म्हणत असतात. म्हणून यांना ह्या युगपुरुषांना हे देव्हाऱ्यामध्ये बसवतात. श्रीकृष्णाकडे म्हणून देव म्हणून बघण्यापेक्षा एक माणूस म्हणून बघावं. कारण का की देव म्हणून त्यांना देव्हाऱ्यात बसवलं की त्यांना अनेक गोष्टी चिकटवल्या जातात आणि त्या गोष्टी वाईट गोष्टी चिकटवल्या जातात. त्या समाजामध्ये त्याच्यावर फोकस केलं जातं. आणि देवाने जर केलं तर मग आम्ही केलं तर काय झालं, असं सोयीनुसार प्रत्येक गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तीची माणसं देवाकडे बोट दाखवतात, ते स्वतःचे बचाव करून घेतात, स्वतःची मुक्तता करून घेतात, सुटका करून घेतात. त्यामुळे एकदा देव त्याला देव्हाऱ्यात बसवलं मग सगळ्या बऱ्या वाईट त्यामध्ये गोष्टी त्याला चिकटवल्या जातात, ते देवाने केलं. परंतु म्हणूनच ह्या गेल्या 3,500-4,000 वर्षामध्ये अनेक पुटया श्रीकृष्ण चरित्रावर चढलेली आहेत, अनेक काल्पनिक गोष्टी चिकटवलेल्या आहेत, घुसळलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे आज श्रीकृष्ण चरित्र येतं त्या अशा अनेक काल्पनिक गोष्टींनी, त्या घुसळलेल्या गोष्टींनी युक्त असतं. त्यामुळे श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास करताना, तिकडे बघताना आपल्याला खरं तर एक माणूस म्हणून, एक युगपुरुष म्हणून, इतिहासात होऊन गेलेला एक इतिहास पुरुष म्हणून तिकडे बघावं लागेल आपल्याला. आणि मग लक्षात येईल की या काल्पनिक गोष्टींच्या आहारी न जाता आपण केवळ एक मनुष्य म्हणून श्रीकृष्ण कसे यशस्वी ठरले, एक आदर्श पुरुष, आदर्श योद्धे, आदर्श मित्र, आदर्श बंधू, एक पराक्रमी पुरुष, एक तत्ववेत्ते, ते कसे होते हे आपल्याला अभ्यास केल्यानंतरच कळून चुके. कारण ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या आहेत. राधा नावाचं पात्रच मुळात नाहीये. 9व्या शतकापर्यंत राधा नावाचं कुठेही पात्र नाहीये. 9व्या शतकानंतर राधा नावाचं पात्र आलेलं आहे. मध्वाचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य प्रभू यांच्या चरित्रामध्येच ते यांनी लिहिलेल्या लिखाणामध्येच ते आपलं राधा नावाचं पात्र आढळतं. 9व्या शतकापर्यंत राधा नावाचं पात्र कुठेही नाही, गोपिकांचा उल्लेख कुठेही नाही. मूळ जो जय नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये कुठे गोपिका नाही. जय नावाचा ग्रंथ हा व्यासन लिहिलेला आहे आणि श्रीकृष्ण चरित्रही त्या काळात लिहिलं गेलेलं आहे. त्यामध्ये कुठेही राधा नाही, गोपिका नाही, या कुठल्याही गोष्टी नाहीत. त्या सगळ्या 9व्या 10व्या दशकानंतर म्हणजेच गेल्या 1000-1500 वर्षामध्ये चढलेली पुटं आहेत. श्रीकृष्ण चरित्रामध्ये घुसळलेली, त्यावर चढलेली ही पुटं आहेत.
त्या काल्पनिक गोष्टी आहेत. त्यामुळे मग मूळ त्यातलं होतं काय, आमचं लक्ष ह्या काल्पनिक गोष्टीमध्ये शिरतं जातं आणि मूळ चरित्र हरवून बसतो. आम्ही मूळ नायक जो आहे, मूळ चरित्र जो आहे, चरित्र जे आहे, मूळ नायक आहे, तो आम्ही हरवून बसतो. म्हणजे त्यातून घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे, जे प्रेरणादायी आहे ते आम्ही स्वतः गमावून बसतो, तिकडे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींकडे लक्ष देतो जे काल्पनिक आहे. परंतु खरं तर श्रीकृष्णाचे चरित्र म्हणजे फक्त गोपिका आहे का, फक्त राधेपुरता आहे का, तर नाहीये. श्रीकृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये जेवढा संघर्ष करावा लागलेला आहे, जेवढा समस्यांचा श्रीकृष्णाने त्याच्या आयुष्यात निपटारा केलेला आहे, सामोरे गेलेला आहे, तेवढं फार कमी लोकांनी केलेलं आहे. एवढी संकट श्रीकृष्णासमोर, जन्मापासून एवढी श्रीकृष्णासमोर संकट आलेली होती, त्या सगळ्यावर त्यांनी कशी मात केलेली आहे. अतिशय हुशारीने, चातुर्याने आणि संयमाने मात केलेली आहे. किती लढावं, कसं लढावं, कुणासमोर लढावं, कधी माघार घ्यावी, माघार कशी घ्यावी, हेही श्रीकृष्णाने आम्हाला शिकवलेलं आहे. एकीकडे कंसासारख्या बलाढ्य शत्रूचा 17व्या-18व्या वर्षी त्यांनी पराभव केला आणि एकीकडे जरासंधासमोर त्यांनी माघारे घेतली आणि मथुरा सोडून द्वारकेला गेले. श्रीकृष्णाला आपलं राज्य द्वारकेला नेलं, द्वारकेकडे नेलं, फार दूर नेलं. का, जरासन आपल्याला इथे टिकून देणार नाही, मथुरेवर हल्ले करे. कारण कंस हा जरासंधाचा जावई होता आणि जरासंधानी सर्व राज्य, आजूबाजूची छोटी राज्य अंकित केलेली होती. म्हणजे नको तिथे आपली शक्ती कामाला येणार नाही, पणाला लावून चालणार नाही, तिथे योग्य वेळी योग्य माघारी घ्यायला पाहिजे, हे आम्हाला श्रीकृष्णाकडून शिकायला मिळतं. श्रीकृष्ण हा पराक्रमी, अतिशय धैर्यवान, परंतु तितकाच अतिशय संयमी. म्हणजे प्रेम ह्या गोष्टीचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्णाने सर्वांना आपल्या प्रेमाच्या सामर्थ्यावर जोडली होती, म्हणून श्रीकृष्ण सर्वांचा लाडका झालेला होता. सगळी नाती त्यांनी प्रेमाने जोडलेली होती. आपला मित्र सुदामा हा एवढा गरीब मित्र, पण मित्रप्रेम कसं असावं, सुदामा आणि कृष्णासारखं हे आपण एवढ्या हजारो वर्षानंतरही लक्षात ठेवतो. असं श्रीकृष्णाचं वर्तन होतं, आचरण होतं. गरीब मित्राला त्यांनी आधार दिला, मुख्य म्हणजे त्या काळात आर्थिक आधार दिला, त्याला उभं केलं. श्रीकृष्ण शेवटपर्यंत मित्राची ओळख विसरला नाही. प्रेम म्हणून आपला मित्र इतका गरीब झालेला आहे, दैरी झालेला आहे, म्हणून त्याच्यावरचं श्रीकृष्णावरचं प्रेम, श्रीकृष्णाचं सुदामावरचं प्रेम हे तसूभरही कणभरही कमी झालं नाही. असं श्रीकृष्णाचं चरित्र आहे. प्रत्येक नात्याला श्रीकृष्ण न्याय दिलेला आहे. श्रीकृष्ण वचनबद्ध आहे, वचन पाळणारा आहे. ज्यांनी जे पांडवांना वचन दिलं, द्रौपदीला वचन दिलं, ते अखेरपर्यंत पाळलं. त्यांनी कुंतीला वचन दिलेलं होतं, तुझ्या 5ही मुलांचं मी रक्षण करीन, ते त्यांनी पाळलं. द्रौपदीला वचन दिलं होतं की तू मला राखी बांधतेस, तू माझी बहीण आहेस, तुझं शिराचं मी रक्षण करीन, आणि द्रौपदीला दिलेलं वचन ते शेवटपर्यंत पाळलं. अर्जुनाचं त्यांनी सारथ्य पत्करलं. म्हणजे शस्त्रधारी श्रीकृष्ण आपण एकीकडे म्हणतो, भगवद्गीतेमध्ये शेवट असं म्हटलेलं आहे, अर्जुना आता तू शस्त्र उचलून युद्ध कर, असं म्हणणारा श्रीकृष्ण एकीकडे सर्व साम्राज्यांची उलटापालट करणारा श्रीकृष्ण आपल्या बुद्धीच्या जोरावर, शक्तीच्या जोरावर, शौर्याच्या जोरावर, पराक्रमाच्या जोरावर साम्राज्यांची उलटापालट करणारा, अनेक राजांना जिंकून घेणं, अनेक राज्य जिंकणारा एकीकडे असं जरी असलं तरी एकीकडे मात्र म्हणजे एकीकडे त्याला आपण भोगविलासाचं प्रतिनिधी मानतो, परंतु दुसरीकडे मात्र सर्व काही जिंकूनही, अनेक राज्य जिंकून अनेक राज्यांची उलटापालट करूनही तो अनासक्त राहिलेला आहे, कुठल्याही राज्याचा स्वामी झाला नाही. अखेरपर्यंत श्रीकृष्ण राजा नव्हता, एका गणराज्याचा तो
चालक होता, पालक होता. श्रीकृष्ण कधीही राजा नव्हता. म्हणजे भोगविलासाचा प्रतिनिधी ज्याला मानतो तो अनासक्त आणि वैराग्याचा योगी होता. अशी श्रीकृष्णाची ओळख आहे. हा श्रीकृष्णाचा खरा परिचय आहे. आम्ही श्रीकृष्णाकडनं अनासक्ती शिकली पाहिजे, विरक्ती शिकली पाहिजे, वैराग्य घेतलं पाहिजे की खरं तो अख्ख्या जगाचा स्वामी होऊ शकला असता. एवढा ताकदवान, शक्तिमान, शौर्यवान, पराक्रमी श्रीकृष्ण, बुद्धिमान, चतुर, उत्तम सल्लागार, उत्तम तत्ववेत्ता असं असूनही तो अनासक्त राहिला. अनासक्त राहिला. श्रीकृष्ण अनासक्त राहिले. ते स्वामी बनले नाही तर अखेर सेवक म्हणून राहिले. सेवक ही त्यांची लोकसेवक, उत्तम लोकसेवक, जनतेचं पालन करणारे, गोपालन करणारे असे उत्तम गोसेवक, उत्तम जनसेवक ही त्यांची प्रतिमा होती. ही त्यांनी प्रतिमा शेवटपर्यंत जपली. त्यामुळे श्रीकृष्णाचं वर्णन जर करायचं झालं तर वचन पाळणारा, मैत्रीला जागणारा, प्रत्येक नात्याला महत्त्व देणारा, योग्य वेळी योग्य सल्ला देणारा आणि प्रचंड शक्ती असूनही, बुद्धिमत्ता असूनही, पराक्रम असूनही हातात शस्त्र न धरणारा. अर्जुनाला सांगितलं मी तुझं सारथ्य करणार आहे पण हातात शस्त्र धरणार नाही. आणि त्यांनी शेवटपर्यंत हातात शस्त्र धरलं नाही. म्हणजे शस्त्रधारी अशी ओळख असली ती निशस्त्रधारी अशी त्यांची ओळख त्यांनी शेवट ठेवली आणि महाभारताच्या युद्धात भाग घेतला. परंतु निशस्त्र राहून भाग घेतला. म्हणजे एकीकडे पराक्रमी होते श्रीकृष्ण, पराक्रमी, धैर्यवान, कीर्तिमान, शूर, प्रचंड शौर्य, परंतु निशस्त्रधारी होते. योग प्रत्येकाला त्यांनी योग्य तो सल्ला दिला. श्रीकृष्णाच्या आयुष्यातली दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मुख्य गोष्ट अशी आहे की या काळात आपल्याला प्रत्येकाने शिकण्यासारखं हे आहे की श्रीकृष्ण सतत सत्याच्या पाठीशी राहिले, खऱ्याच्या पाठीशी राहिले, धर्माच्या पाठीशी राहिले आणि जे खरं आहे ते बोलत राहिले, योग्य आहे ते बोलत राहिले. ज्याला योग्य आहे तो सल्ला देत ते राहिले. समोरच्याला काय वाटेल ह्याचा त्यांनी कधी विचार केलेला नाहीये. माणूस विचार करतो ह्याला मी अमुक बोललो, खरं ते योग्य आहे, बोलणं योग्य आहे, गरज आहे, परंतु त्याला जर मी ते सांगितलं, ते बोललो तर तो दुखावेल, तर त्याला काय वाटेल, माझ्यावर तो नाराज होईल, माझ्यावर तो रागवेल. परंतु हे श्रीकृष्णाने कधीही बघितलेलं नाही. दुर्योधनाला, शकुनीला, किंबहुना धृतराष्ट्राला, गांधारीला, त्यांनी वेळोवेळी कर्णाला, ह्या सगळ्यांनी त्यांनी वेळोवेळी योग्य शब्दात सांगितलेलं होतं, बजावलेलं होतं की तुम्ही जे करत आहात, वागत आहात ते सगळं चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे. मग त्यांनी हे सांगताना तमा बाळगली नाही की काय वाटेल. पांडवांच्या बाजूने सारथ्य करतानाही त्यांनी या गोष्टीचा विचार करणे की त्याचे परिणाम काय होतील, परिणामांची तमा बाळगली नाही. ह्याचं कारण होतं की सत्याचा पाठीराखा, सत्याचा पाठलाव करताना किंमत मोजावीच लागते. किंमत ही मोजावीच लागते आणि ती किंमत ही मोजावी लागते. आणि किंमत मोजण्याची तयारी श्रीकृष्णाने दाखवली. ही किंमत मोजण्याची तयारी कोण दाखवत नाही, ती या युगपुरुष श्रीकृष्णाने दाखवलेली आहे. त्यामुळे श्रीकृष्ण हे खऱ्या अर्थाने युगपुरुष ठरतात. मथुरा सोडून मथुरेमध्ये वैभव होतो, परंतु ते गोधन होते. गोधन अर्थशास्त्रातलं कशावर अवलंबून होतं तर गोधनावर अर्थकारण तिथं अवलंबून होतं. आणि मथुरेतून गेल्यानंतर, द्वारकेत गेल्यानंतर ते नव्याने द्वारकेची उभारणी केली आणि द्वारकाही सोन्याची बनली. याचा अर्थ काय, द्वारकेतून सोन्याचा धूर निघत होता तर द्वारकेला गोधनावर द्वारका तिने उभारली नाही, तर द्वारका ही समुद्र किनाऱ्यावर व्यापार एक बेट तयार झालं आणि ते बेटाच्या जोरावर व्यापार उभारला आणि ते व्यापारच्या जोरावर त्यांनी वैभव उभारलं, द्वारका उभारली, द्वारकेचं वैभव उभारलं. तेव्हा त्या काळातही श्रीकृष्णांनी व्यापाराच्या आधारावर, बेटांच्या आधारावर द्वारकेचा आपल्या राज्याचं वैभव उभारलं, जनतेला सुखी केलं, जनतेला काही कमी पडून दिलं नाही, एक समृद्ध संपन्न राज्य केलं. आणि मगच त्यांनी दुसऱ्यांना सल्ला देण्याचं काम केलं, दुसऱ्यांसाठी जिण्याचं, राबण्याचं, परोपकाराचं काम केलेलं आहे.
स्वतःचं राज्य दरिद्री ठेवून, दुःखी ठेवून, प्रजाजन दुःखी ठेवून श्रीकृष्णाने काम केलेलं नाही. स्वतःचं राज्य म्हणजे गणराज्य. राज्य म्हणजे राजा कधीही नव्हते. श्रीकृष्ण राजा नव्हते, ते पालक चालक होते. हे गणराज्याचे एक प्रतिनिधी होते, एक मंत्री होते. तर त्यांनी स्वतःच्या राज्याकडं दुर्लक्ष, जराही जनतेकडे, प्रजेकडे दुर्लक्ष केलं नाही. स्वतःच्या प्रजेला सुखी करून अन्य जग, प्रजाजन, अन्यही जग हे सुखी व्हावं, प्रजाजन सर्वच जण सुखी, मानवता सुखी व्हावी, ह्यासाठी ते कायम कार्यरत राहिले, श्रमरत राहिले, श्रम करत राहिले, सल्ला देत राहिले आणि उचित असेल तेव्हा ते पराक्रम करत राहिले. अशा रीतीने हे श्रीकृष्णाचं चरित्र आहे. हे संपूर्ण मानवजातीला आपल्याला म्हणूनच प्रेरणादायी आहे. मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. गोपाळ कृष्ण महाराज की जय.